नमस्कार. मराठी बातम्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. बातमी आहे, लाडक्या बहिणींसाठी मोठा धक्का. या महिलांना मिळणार नाही 4,500 रुपयाचा हप्ता. लाडकी बहीण योजनेतील नोव्हेंबर-डिसेंबरचे हप्ते रखडलेले असून KYC न केलेल्या महिलांना 4,500चा लाभ मिळणार नाही. महाराष्ट्र सरकारच्या लोकप्रिय लाडकी बहीण योजनेत नोंदवलेल्या महिलांमध्ये नोव्हेंबरपासूनच्या हप्त्याची उत्सुकता आणि चिंता दोन्ही वाढली आहे. आतापर्यंत ऑक्टोबरपर्यंतचे हप्ते वितरित झाले असले तरी डिसेंबर महिना संपत अवघे 3 दिवस शिल्लक असतानाही नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे मिळालेले नाहीत. यामुळे राज्यभरातील कोट्यवधी लाभार्थी महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असून पुढील महिन्याच्या हप्त्याचे एकत्र मिळणार का, असा संशय व्यक्त होत आहे. सरकारी अधिकाऱ्याच्या माहितीनुसार नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते एकत्र देण्याची चर्चा होती, ज्यामुळे महिलांना सुमारे 4,500 रुपये मिळणार होते. मात्र आता हा हप्ता लांबवले असल्याने लाभार्थी महिलांमध्ये नाराजी वाढत आहे. याच वेळी योजनेत कठोर निर्णय घेण्यात आला असून निष्कर्षाबाहेर जाऊन लाभ घेतलेल्या महिलांना सहभागी कायमचा बंद केला जाणार आहे. शिवाय सर्व लाभार्थी महिलांसाठी KYC प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे आणि त्यासाठी उरलेली मुदत फक्त 3 दिवसाची आहे. ज्या महिलांनी मुदतीआधी KYC पूर्ण केली नाही त्यांचाही लाभ यापुढे बंद होईल, अशी माहिती सरकारी सूत्रांकडून मिळत आहे. राज्यात जवळपास कोट्यवधी महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत, पण त्यापैकी लाखो महिलांनी अद्यापही KYC केली नाही. मुदतीनंतर त्याचे लाभ बंद होण्याची शक्यता बाळगण्यात असून पुढील महिन्यात मोठ्या संख्येने महिलांना धक्का बसण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेष ग्रामीण भागातील आणि महानगरातील अनेक महिलांनी या योजनेवर अवलंबून असल्याने हा मुद्दा राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे. महिलांच्या संघटनांनी सरकारकडे तात्काळ हप्ते वितरित आणि KYC प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. दरम्यान लाभार्थी महिला आधार कार्ड, जनधन आणि खाते इतर आवश्यक कागदपत्रांसह तात्काळ नजदीकच्या बँक किंवा ई-मित्र केंद्रात KYC साठी धाव घेण्याचा सल्ला दिला जात आहे. ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाची असली तरी अशा अडचणींमुळे तिची अंमलबजावणी प्रभावी होण्यास मदत होईल. 40 लाख लाभार्थी लाडक्या बहीण अपात्र ठरण्याचे संकेत. महिला बाल विकास विभागाकडून मोठी अपडेट. महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेतून लवकरच 40 लाखांहून अधिक लाभार्थ्यांवर अपात्रतेची टाचणी तलवार आहे. राज्य सरकारने ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेने राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फायदा झाला. त्यानंतर ही योजना नेहमीच चर्चेत विषय ठरली होती. या योजनेतील अपात्र लाभार्थ्यांच्या संख्येसह सरकारी कर्मचाऱ्यांकडूनही या योजनेचा लाभ घेण्याची अनेक प्रक्रिया समोर आल्यानंतर राज्य महिला व बाल विकास विभागाकडून या योजनेतील लाभार्थ्यांसाठी KYC पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार 18 नोव्हेंबरपर्यंत लाभार्थी महिलांना KYC पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र राज्यात अनेक ठिकाणी उद्ध्वस्त नैसर्गिक आपत्तीमुळे आणि इतर अनेक कारणे लक्षात घेता KYC साठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. आचारसंहितेची अडचण नाही. राज्य सरकारच्या वतीने या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या वितरणामध्ये आचारसंहितेची कोणतीही अडचण येणार नाही. ही योजना आधीपासून सुरू असल्याने तिच्यावर कोणताही प्रतिबंध असणार नाही. आचारसंहितेचा या अनुदान वितरणाशी काही संबंध नसल्याने यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.